पुढे जाऊयात आणि आता बातमी आहे ती निवडणूक प्रचाराची। पहिल्या टप्प्यामधील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। दिग्गज नेते आज प्रचारासाठी विदर्भामध्ये असतील। राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज उमरेडमध्ये असणार आहेत। उमरेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो होतोय। उमरेड नंतर हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो होणार आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विदर्भामध्ये प्रचार होताना पाहायला मिळणार आहे। प्रचारामध्ये नेते जोर लावणार आहेत। कसं एकूण चित्र दिसतंय आजच्या प्रचाराचं? गुरु, पहिल्या टप्प्यातील 5 जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे। संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपणार आहे, प्रचाराची मुदत। आणि त्यापूर्वी जे आहे ते रामटेक रामटेक लोकसभेसाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात रोड शोची तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की माझ्यापुढे मागे जो आहे तो आता रथ पूर्ण तयार आहे। मुख्यमंत्री स्वतः इथे अगदी थोड्याच वेळात येतील आणि ते रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत। हा पहिला रोड शो आहे तो उमरेड मतदारसंघात आहे आणि दुसरा जो आहे तो हिंगणा विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे सहभागी झालेले आहेत। पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपतोय, त्यामध्ये नागपूर, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा समावेश आहे। आतापर्यंत संपूर्ण विदर्भात मोठे मोठे रॅलीज झालेल्या आहेत। प्रधानमंत्री स्वतः इथे 2दा येऊन गेले। पहिली जी सभा घेतलेली होती ती चंद्रपूरमध्ये घेतलेली होती, तर दुसरी रामटेकमध्ये घेतलेली होती जी सभा होती ती। त्यानंतर राहुल गांधींनी भंडारामध्ये सभा घेतली, मल्लिकार्जुन खरगे इथे येऊन गेले, बसपाच्या मायावतींनी नागपुरात सभा घेतली। तर पहिल्या फेरीमधला जो होता प्रचाराचा झंझावत तो आज संपणार आहे। 6 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि त्यापूर्वी जे 15 ते 16 दिवस भेटलेले होते उमेदवारांना आपल्या मतदारपर्यंत पोहोचण्याची, त्याचा त्यांनी पुरेपूर तसा आपतून जनसभा असतील किंवा रॅल्या असतील आणि किंवा प्रत्यक्ष घरोघरी भेट देण्याचा प्रयत्न प्रचार करण्याचा पुरेपूर। जितेंद्र आपला संपर्क तुटलेला आहे, तर आज एकूणच विदर्भामध्ये आपल्याला प्रचाराचा धडाका बघायला मिळणार आहे, कारण आज संध्याकाळी 6 पर्यंतच जाहीर प्रचार करता येणार आहे। धन्यवाद जितेंद्र, सविस्तर माहिती।